नमस्कार, मी प्राध्यापक चव्हाण SSGM कॉलेज कोपरगाव. इयत्ता 12वी भूगोल या वर्गासाठी प्रकरण 8वे भूगोल स्वरूप व व्याप्ती या प्रकरणामधील आज आपण विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप हा जो काही टॉपिक आहे तर त्या टॉपिकविषयी माहिती अभ्यासणार आहोत. तर पहा, विद्याशाखा म्हणून भूगोलाचं स्वरूप जे काही आहे तर हे अभ्यासत असताना साधारणपणे भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास होय. म्हणजे साधारणपणे पहा, आपल्या सभोवताली असणारी जी काही पृथ्वी आहे तर ही पृथ्वीवर घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, आंतरक्रिया, पृथ्वीवर असणारे वेगवेगळे घटक, आपल्या सभोवताली असणारे वेगवेगळे घटक, आणि मग हे जे काही वेगवेगळे घटक आहेत तर हे घटक आणि पृथ्वी व तिच्याशी संबंधित असणारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला भूगोल असे म्हणतात. आणि मग आपल्या सभोवताली असणारी ही जी काही पृथ्वी आहे तर या पृथ्वीवर सदैव परिवर्तन जे काही आहे तर हे सतत परिवर्तन होत असते. आणि मग या पृथ्वीच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणामध्ये विविधता जी काही आहे तर ही विविधता आपल्याला आढळते. भूगोलाचे जे काही अभ्यासक आहेत, भूगोल विषयाचा अभ्यास करणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत तर हे अभ्यासक पृथ्वीवर असणाऱ्या या पर्यावरणीय घटकांचा अभ्यास करत असतात. आणि मग आपल्या सभोवताली असणारे हे जे काही वेगवेगळे घटक आहेत तर या घटकांचं वितरण, त्यांचं स्वरूप आणि त्यामध्ये असणारी जी काही विविधता आहे तर या विविधतेचा अभ्यास जो काही आहे तर तो अभ्यास करत असतात. याशिवाय त्यामागील कारणमीमांसा जी काही आहे तर या कारणमीमांसेचाही अभ्यास भूगोलाचे अभ्यासक करत असतात. आणि मग अशा प्रकारे या वेगवेगळ्या घटकाचा अभ्यास केल्यानंतर थोडक्यात त्याचं वितरण आणि प्रारूप यांच्यामधील कार्यकारण भाव जो काही आहे तर हा कार्यकारण भाव समजून घेत असतात. आणि मग अशा प्रकारे आपल्या सभोवताली पृथ्वीवर असणाऱ्या या वेगवेगळ्या गोष्टींचं वितरण आणि प्रारूप यांच्यामधील हा कार्यकारण भाव समजून घेणे हा प्रामुख्याने या ठिकाणी भूगोल अभ्यासकांचा मुख्य हेतू असतो. आणि मग याची जर उदाहरणं पाहायची ठरली तर मग उदाहरणार्थ पहा, विविध प्रदेशामधील विविध प्रकारची पिके यांच्या अभ्यासामधून ते विविध प्रकारचं हवामान, मृदा, बाजारामधील मागणी, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी घटकांचा सहसंबंध जो काही आहे तर हा सहसंबंध हे भूगोलाचे अभ्यासक जाणून घेतात. आणि प्रदेशाच्या अभ्यासामधून मग त्या प्रदेशासाठी कोणत्या प्रकारच्या आर्थिक क्रिया सर्वात योग्य आहेत हे भूगोलाचे अभ्यासक मग सांगू शकतात. वेगवेगळ्या ज्या काही आर्थिक क्रिया आहेत, प्राथमिक आर्थिक क्रिया असतील, द्वितीयक आर्थिक क्रिया असतील, तृतीयक किंवा चतुर्थक अशा प्रकारच्या आर्थिक क्रिया ज्या काही आहेत तर या आर्थिक क्रिया
कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रदेशाला योग्य आहेत या प्रकारचा अभ्यास हे भूगोलाचे अभ्यासक आपल्या सभोवताली असणारी जी काही परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीचं निरीक्षण करत असतात. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असणारी पिकं असतील, वेगवेगळ्या प्रकारचं हवामान असेल, वेगवेगळ्या प्रकारची जमीन असेल, बाजारामधील जे काही उत्पादनं घेतली जातात तर त्या उत्पादनाचं मूल्य जे काही आपण म्हणतो, बाजारामध्ये असणारी विविध प्रकारच्या या वस्तूंची मागणी असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान जे काही आता अवगत होत चाललेलं आहे तर त्या तंत्रज्ञानाचा मग शेतीमध्ये वापर असेल किंवा मग वेगवेगळ्या प्रकारची कारखानदारी जी काही आपण म्हणतो तर त्या कारखानदारीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक पर्यावरणाचं संरक्षण कशा पद्धतीने होईल, पर्यावरणाचा समतोल कशा पद्धतीने राखला जाईल, पर्यावरणीय परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची सुधारणा करता येईल, वाढत चाललेलं पृथ्वीचं जे काही तापमान आहे तर त्या तापमानाचे विपरीत अशा प्रकारचे परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. आणि मग या सर्व गोष्टींचा विचार जो काही आपण म्हणतो तर हा विचार भूगोलाचे अभ्यासक सतत करत असतात. आणि त्यानुसार मग वेगवेगळ्या आर्थिक क्रिया जे काही आहेत तर या आर्थिक क्रिया मग कोणत्या क्षेत्रासाठी लागू ठरतील, कोणत्या ठिकाणी मग या आर्थिक क्रिया योग्य आहेत हे देखील हे भूगोलाचे अभ्यासक सांगत असतात. त्यानंतर मग स्थळ, क्षेत्र किंवा भौगोलिक स्थान यांचा अभ्यास हा प्रामुख्याने भूगोल या विषयामध्ये केला जातो. भूगोल हे जे काही शास्त्र आहे तर त्याचं स्वरूप अतिशय व्यापक अशा प्रकारचं असलेलं आपल्याला आढळते. आपल्या सभोवतालची प्राकृतिक परिस्थिती असेल, मानवी जीवन असेल, मानवी घटक असतील तर हे प्राकृतिक अथवा मानवी भौगोलिक घटक गतिशील अशा प्रकारचे आहेत. ते स्थिर नाही तर ते अतिशय गतिशील आहेत. आणि मग काळानुसार ते प्राकृतिक व भौगोलिक घटक जे काही आहेत तर त्यांच्यामध्ये बदल होत जातो. याचं जर उदाहरण पाहायचं ठरलं तर मग पहा, एखाद्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीचा दीर्घकाळ अशा प्रकारे अभ्यास करून साधारणपणे 30 वर्षापर्यंत या दीर्घकाळ परिस्थितीचा अभ्यास जो काही आहे तर तो अभ्यास केला जातो. आणि मग अशा प्रकारे एखाद्या ठिकाणचा या पद्धतीने 30 वर्षापर्यंत सतत अभ्यास केल्यानंतर, हवेच्या स्थितीचा दीर्घकाळ अशा प्रकारचा अभ्यास केल्यानंतर मग त्या ठिकाणाचे हवामान जे काही आहे तर हे हवामान त्याविषयीचे निष्कर्ष जे काही आपण म्हणतो तर ते निष्कर्ष मग ठरविले जातात. आणि मग त्या हवामानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम जो काही आहे ते जे काही हवामान आहे तर त्या हवामानाचा वापर मानवाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी कशा पद्धतीने करून घेता येईल याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. आणि मग विशिष्ट अशा प्रकारच्या त्या हवामानामध्ये कोणती पिकं घेता येतील याचा देखील अभ्यास केला जातो. आणि मग त्यामधून अधिकाधिक मानवी जीवन सुखकर कशा पद्धतीनं होईल याचा देखील विचार जो काही आहे तर हा विचार या ठिकाणी केला जातो. त्यानंतर मग पहा, काही काळातील भारताची किंवा जगाची लोकसंख्या, भूरूपांची निर्मिती किंवा पृथ्वीचं वय इत्यादी विविध घटकांचा संबंध कालमानाशी असल्याने भूगोल अभ्यासकांना त्याविषयी स्वारस्य जे काही आहे तर ते स्वारस्य असलेलं आपल्याला आढळतं. आणि मग अशा प्रकारे भूगोल म्हणजे स्थळ आणि काळ यांचा अभ्यास करणे होय.
अशा प्रकारची एक व्याख्या आपल्याला या ठिकाणी भूगोलाच्या संदर्भात सांगता येईल. म्हणजेच स्थळ आणि काळ परत्वे विशिष्ट परिस्थितीचा अभ्यास करणे म्हणजेच भूगोलाचा अभ्यास करणे असंही या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि मग स्थळ आणि काळानुसार भूगोलाचा अभ्यास करत असताना मग त्यावरून काढलेले जे काही निष्कर्ष आहेत तर त्या निष्कर्षावरून भूगोलाचं स्वरूप हे गतिशील बनलेलं आपल्याला आढळते. थोडक्यात भूगोल अभ्यासक जे काही आहेत तर हे भूगोलाचे अभ्यासक कुठे, केव्हा, काय आणि का हे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत तर या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न जे काही आहे तर ते प्रयत्न करत असतात. म्हणजेच आपल्या सभोवतालची जी काही परिस्थिती आहे तर या आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा या ठिकाणी विचार करत असता मग कोणत्या वेळी कोणती घटना घडली होती, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये काय घडामोडी झाल्या होत्या किंवा पृथ्वीवर मग वेगवेगळ्या घटना ज्या काही घडत असतात तर त्या घटनांचे चांगले किंवा वाईट परिणाम कोणते झालेले आहेत. आणि मग अशा प्रकारे हे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत सर्वसामान्य लोकांना पडणारे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं मग हे भूगोलाचे अभ्यासक जे काही आहेत तर हे भूगोलाचे अभ्यासक त्यांनी त्यांच्या सभोवताली असणारी जी काही वेगवेगळी परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीचं निरीक्षण करून त्यानुसार त्यांनी काही अनुमानं ठरवलेली असतात. त्यानुसार मग ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आहे तर या परिस्थितीचा उपयोग मग मानवी जीवनासाठी कशा पद्धतीने करता येईल याचा देखील विचार हे भूगोलाचे अभ्यासक सतत करत असतात. आणि मग सर्वसामान्य लोकांना पडणारे जे काही प्रश्न आहेत कुठे, केव्हा, काय आणि का या प्रश्नांची उत्तरं जी काही आहेत तर ही उत्तरं मग हे भूगोलाचे अभ्यासक त्यांनी केलेल्या अभ्यासावरून निश्चितपणे या ठिकाणी देत असतात. आणि मग पहा या ठिकाणी हे भूगोलाचे अभ्यासक अशा प्रकारे पहा हे भूगोलाचं स्वरूप अभ्यासत असताना सर्वसाधारणपणे विद्याशाखा म्हणून आपण भूगोलाचं स्वरूप या ठिकाणी अभ्यासत आहोत. तर ते अभ्यासत असताना मग आणखी भूगोलाच्या अभ्यासासाठी आवश्यक जी काही कौशल्ये आहेत तर ही कौशल्ये आणि पद्धती भूगोलाचा अभ्यास करण्याची वेगवेगळी तंत्र यामुळे या भूगोल विषयाचं स्वरूप प्रायोगिक आणि कृतिशील बनलेले आहे. आणि मग भूगोलाचा अभ्यास हा शास्त्रशुद्ध आहे. यामध्ये मग नेहमीच प्रयोगशीलता, माहिती, निरीक्षण प्रकार, माहितीचं विश्लेषण आणि संशोधन निष्कर्ष याची जोड जी काही आहे तर ही जोड दिलेली असते. आता पहा या ठिकाणी नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्या प्रात्यक्षिक भूगोलामध्ये एक टॉपिक आपला असा समाविष्ट केलेला आहे आणि तो म्हणजे कुटुंबाचं सर्वेक्षण करायचं. विद्यार्थ्यांनी जिओ सर्वे ॲप जे काही आहे याविषयीची चर्चा आपण मागं केलेली आहे पहा. तर 12वीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, जिओ सर्वे ॲप बालभारतीचं हे जिओ सर्वे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी मग ते ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या कॉलेजचा जो काही UDIS नंबर आहे तर तो नंबर किंवा त्यांना त्या ठिकाणी जी काही माहिती तिथं विचारलेली आहे ती माहिती त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सबमिट करायची आहे. माहिती भरत पुढे पुढे एक एक पायरी पुढं चालायचं आहे. टीचर्स कोड जो काही आहे तर तो टीचर्स कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि विचारलेली जे काही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर विचारलेले जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं देत त्या विद्यार्थ्यांनी पुढं पुढं चालायचं आहे. आणि मग हे जे काही बालभारतीचं जिओ सर्वे ॲप आहे
तर त्या ॲपच्या माध्यमातून मग प्रत्येक विद्यार्थ्यानं काय करायचं आहे, आपल्या सभोवताली असणारी जी काही 15 कुटुंब आहेत, तर त्या 15 कुटुंबाचं सर्वेक्षण करायचं आहे बा. आणि मग हे सर्वेक्षण करत असताना विद्यार्थ्यांनी मग एका कुटुंबाचा सर्वे करायला जेव्हा ते विद्यार्थी जातात त्यावेळेस त्यांच्याकडं ते मोबाईलवर त्यांनी ते जिओ सर्वे ॲप हे डाउनलोड केलेलं असतं. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी ती जी काही प्रश्नावली आहे तयार केलेली विद्यार्थ्यांनी, किंवा त्या ठिकाणी येणारी प्रश्नावली जी काही आहे, तर त्या प्रश्नावलीनुसार त्या कुटुंब प्रमुखाला ते प्रश्न जे काही आहेत तर ते वेगवेगळे प्रश्न विचारायचे आहेत. त्याची जर उदाहरणं पाहायची ठरली प्रश्नावलीच्या संदर्भात, जर त्याचं फॉर एक्झाम्पल म्हणून जर आपण या ठिकाणी विचारात घेतलं, तर मग पहिला प्रश्न कुटुंब प्रमुखाचं नाव, त्यांचं वय, शैक्षणिक पात्रता, अशा प्रकारचे ते वेगवेगळे कॉलम आहेत. आणि ते प्रश्न त्या कुटुंब प्रमुखाला विचारायचे आहेत, त्यांच्याकडून ती माहिती घ्यायची आहे. आणि मग ती माहिती त्या ठिकाणी ते जे काही ॲप डाउनलोड केलं आहे त्या ठिकाणी ती प्रश्नावली जी काही आहे, तर त्या प्रश्नावलीमध्ये दिलेले जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं त्या कुटुंब प्रमुखानं द्यायची आहेत, विद्यार्थ्याने ते घ्यायची आहेत. आणि मोबाईलवर त्या प्रश्नांची उत्तरं टिकमार्कच्या स्वरूपामध्ये जे काही आहेत तर ते प्रश्नांची उत्तरं, त्यांनी सांगितलेली उत्तरं आपण घ्यायची आहेत. एक एक प्रश्न पुढं पुढं चालायचं. मग आणखी जे काही प्रश्न त्या ठिकाणी समाविष्ट केले आहेत पहा, मग कुटुंबामध्ये असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या, त्यांची नावं, कुटुंब प्रमुख अशी असणारं त्यांचं नातं, त्यानंतर मग त्या कुटुंबामध्ये असणाऱ्या व्यक्तीचं मग लिंग स्त्री आहे का पुरुष आहे, त्यानंतर वयोगटाचा कॉलम आहे, कोणत्या वयोगटामध्ये त्या कुटुंबामधील व्यक्ती ही बसते, त्या ठिकाणी मग त्याची नोंद त्या ठिकाणी करायची आहे. शैक्षणिक पात्रता, कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीची शैक्षणिक पात्रता काय आहे ती माहिती विचारायची, ती माहिती त्या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर मग ते जे काही कुटुंब आहे तर ते कुटुंब मग त्यांचं ज्या ठिकाणी ते राहतात तर त्यांचं राहतं घराचा प्रकार कोणता आहे, कच्चं घर आहे की झोपडी आहे की पत्र्याचं घर आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं घर आहे, घर बांधणीमध्ये कोणतं साहित्य वापरलेलं आहे त्याची नोंद करायची आहे. त्यांच्याकडं मग घरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा आपण ज्या काही म्हणतो तर त्या कोणकोणत्या सुविधा त्यांच्याकडं आहेत, मोटरसायकल आहे का, सायकल आहे का, इतर ज्या काही वस्तू आपण म्हणतो घरामधील मग ज्या जीवनावश्यक वस्तू असतात त्यांच्याकडे टी व्ही आहे का, फ्रीज आहे का, वॉशिंग मशीन आहे का, या प्रश्नांची उत्तर त्यांना विचारायची आहे, त्यांनी ती माहिती द्यायची आहे. आणि मग त्यानुसार मग ती प्रश्नावली पूर्ण करत करत एक एक पाऊल पुढं जायचं. आणि मग ती माहिती, संपूर्ण माहिती ही त्या प्रश्नांच्यानुसार संकलित होताना या ठिकाणी दिसते बा. आणि मग ती माहिती मिळाल्यानंतर मग शेवटी एका कुटुंबाची ती माहिती आपल्याला त्या विद्यार्थ्याला मिळालेली आहे. आणि मग नंतर असे 15 कुटुंबाचा सर्वे तो विद्यार्थी करतोय. मग एक कुटुंब झालं, त्याची माहिती मग त्या सर्व्हरला त्या ठिकाणी मग सबमिट करायची आहे. आणि मग ती माहिती त्या ठिकाणी सर्व्हरला सबमिट केल्यानंतर मग एक कुटुंब त्या ठिकाणी पूर्ण झालं, कुटुंबाची माहिती पूर्ण झाली. नंतर मग दुसरं कुटुंब, तिसरं कुटुंब, चौथं, पाचवं, असे 15 कुटुंब. एका विद्यार्थ्याला मग सर्वेक्षणासाठी काय केले, 15 कुटुंब दिलेत. मग त्या 15 कुटुंबाची माहिती त्या विद्यार्थ्यानं घेतलेली आहे. आणि मग ती सगळी माहिती पुन्हा एकत्रित, 15 कुटुंबाची एकत्रित माहिती, मग त्यामध्ये 15 कुटुंबामध्ये असणारी स्त्रियांची संख्या, पुरुषांची संख्या, मग पुन्हा वयोगट 0 ते 10, 10 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50 आणि 50च्या पुढचा वयोगट, अशा प्रकारे मग वेगवेगळे वयोगट. मग त्या वेगवेगळ्या वयोगटामध्ये मग पुन्हा स्त्री आणि पुरुष. त्यानंतर मग पुन्हा पुढचा कॉलम येतोय पहा, प्राथमिक शिक्षण किती लोकांचं झालं आहे. नंतर मग प्राथमिक शिक्षणानंतर त्या ठिकाणी मग उच्च प्राथमिक शिक्षण किती लोकांचं झालं आहे, त्यामध्ये मग स्त्रिया किती, पुरुष किती. आणि मग अशा पद्धतीने मग प्राथमिकपर्यंत किती, माध्यमिक किती, त्यानंतर मग उच्च माध्यमिक, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले,
आणि मग तो 15 कुटुंबाचा संपूर्ण डाटा आपल्याकडे जो काही उपलब्ध झालेला आहे, तर त्यावरून मग ती सगळी माहितीचं संकलन त्या ठिकाणी झालं आहे. मग त्या माहितीचं विश्लेषण जे काही आहे, तर ते मग माहितीचं विश्लेषण करायचं. मिळालेली जी काही माहिती आहे, तर त्या मिळालेल्या माहितीवरून मग त्या ठिकाणी मग त्याचं जे काही संकलित झालेली माहिती आहे, तर त्या संकलित माहितीचं मग पुन्हा ते डिस्प्ले करायचे आहे. मग त्या आधारे मग काही समजा स्तंभालेख असेल, जोड स्तंभालेख असेल, आकृत्या असतील, विभाजित वर्तुळामध्ये ती सगळी माहिती जी काही तर मिळालेली माहिती तिचं पुन्हा मग विश्लेषण त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारची भूगोल विषयामध्ये ही मिळालेली जी काही माहिती आहे, तर ती एकत्रित केलेली माहिती, तिचं विश्लेषण, नंतर मग त्यावर संशोधन आणि त्यावरून काढलेले मग निष्कर्ष जे काही आहेत, तर ते निष्कर्ष या ठिकाणी मग या भूगोलाच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने केले जातात. किंवा भूगोलाचा अभ्यास करत असताना मग अशा पद्धतीने तो भूगोलाचा अभ्यास जो काही आहे, संशोधन निष्कर्ष याची जोड जी काही आहे, तर ती भूगोलाच्या अभ्यासाला मग दिली जाते. आणि मग अशा पद्धतीने भूगोल हा विषय फक्त सिद्धांतावर आधारित नसून त्याला विविध साधने आणि तंत्र याद्वारे मिळालेली माहिती, संकलन, विश्लेषण आणि यावर आधारित पुराव्यांची जोड जी काही आहे, तर ती पुराव्याची जोड दिलेली आपल्याला आढळून येते. आता सुरुवातीचा जो काही कालखंड होता पहा, सुरुवातीच्या काळामध्ये निरीक्षणामधून भूगोलाच्या विकासाला सुरुवात झाली. या विषयाचा मागील इतिहास पाहिला तर आपल्याला मग असे दिसून येईल की आधीच्या भूगोल अभ्यासकांनी पृथ्वीचे वर्णनात्मक पुष्कळ अशा प्रकारचे लिखाण केलेलं आहे. यामध्ये सर्वात उल्लेखनीय कार्य ग्रीक तत्ववेत्ते हेकेटस यांनी केलेलं आहे. आणि मग या ग्रीक तत्ववेत्त्याचं जे काही पुस्तक आहे, गेस पिरियड्स, पृथ्वीचं वर्णन, हे इसवी सन 6व्या शतकाच्या शेवटापूर्वी प्रकाशित झालेलं असावं असंही या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि मग सर्वात प्रथम पृथ्वीचे पद्धतशीर वर्णन जे काही आहे, तर ते पृथ्वीचं पद्धतशीर वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आढळतं. आणि मग हे जे काही पुस्तक आहे, तर ते पुस्तक भूमध्य सागर, बेटं, सामुद्रधुनी यांची सखोल माहिती जी काही आहे, तर ती माहिती या ठिकाणी देताना आपल्याला आढळतं. त्याचबरोबर जगामधील सर्व देशांच्या सामान्य आराखड्याचे वर्णन हे यामध्ये केलेलं आपल्याला आढळतं. त्याचबरोबर पहा, टॉलेमीचे जिओग्राफी हे दुसरे एक महत्त्वाचं पुस्तक असून या पुस्तकामध्ये वर्णनाबरोबरच नकाशा पुस्तिकेचा अंतर्भाव केलेला आपल्याला आढळतो. या ठिकाणी पहा, ही 8.2 आकृती जी काही आहे, तर त्या आकृतीमध्ये हेकेटस या ग्रीक भूगोल तज्ज्ञाने काढलेला नकाशा आहे पहा. पूर्वीच्या काळी पहा, प्रवास वर्णनं लिहून काढले जायची पहा. म्हणजे हे भूगोलाचे अभ्यासक सतत भटकंती करत राहायचे पहा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जायचे. त्यांना जे काही ज्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या निरीक्षणाद्वारे दिसायच्या, तर त्या गोष्टींचं मग ते लिखित स्वरूपामध्ये कुठंतरी ते लिखाण करून ठेवायचे पहा. सतत प्रवास करत राहायचे भूगोलाचे अभ्यासक पूर्वीच्या काळी. त्यांनी भटकंती करत असताना, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असताना त्यांनी त्यांची प्रवास वर्णनं जी काही आहेत पहा, तर ही प्रवास वर्णनं लिहून ठेवलेली आहेत. प्रवासादरम्यान त्यांना ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी त्यांना दिसल्या, त्या गोष्टी त्यांनी आधी त्याचं निरीक्षण केलं, पाहिल्या, त्याचा अभ्यास केला, माहिती गोळा केली आणि त्यांनी त्यांच्या त्या प्रवास वर्णनामध्ये या वेगवेगळ्या गोष्टींचं लिखाण जे काही आपण म्हणतो, तर ते लिखाण करून ठेवलं पहा. आणि मग त्यावर आधारित जी काही पुस्तकं आहेत, तर त्या पुस्तकामध्ये याचा संदर्भ जो काही आहे, तर तो संदर्भ येताना आपल्याला दिसतो. आणि मग या ग्रीक भूगोल तज्ज्ञांनी काढलेला हा नकाशा जो काही आहे, पृथ्वीवर असणारे वेगवेगळे खंड, तर त्या खंडांचा त्यांनी तो नकाशा त्यांना जसा दिसला, पृथ्वीवर असणारे वेगवेगळे खंड त्यांना जसे दिसले, तसं त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा नकाशा तयार करून ठेवला. आणि मग त्या आधारे त्यांनी मिळवलेले हे जे काही ज्ञान आहे, तर ते लिखित स्वरूपामध्ये लिहून ठेवलं. आणि आज त्याचा उपयोग जो काही आहे, तर तो उपयोग आजच्या पिढीला होताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर मग पहा, आणखी एक महत्त्वाचं पुस्तक रोमन तत्ववेत्ते स्ट्रॅबो
यांनी लिहिलेल्या जिओग्राफिका हे भूगोल पुस्तक भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश म्हणून ओळखलं जातं. आणि मग या पुस्तकामध्ये साधारणपणे 17 खंडांचा समावेश जो काही आहे तर तो 17 खंडांचा समावेश झालेला आपल्याला आढळून येतो. बाकीचा भाग आपण नंतर अभ्यासणार. ठीक आहे. ओके.